बीड जिल्ह्यातील राजकारणाचं पान पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्याशिवाय हलूच शकत नाही। मात्र असं असताना हे दोघंही भाजपचे नेते आहेत। पंकजा मुंडे सुद्धा भाजपच्या नेत्या आणि सुरेश धस सुद्धा भाजपचेच आमदार, दोघंही एकाच जिल्ह्यातले। मात्र यांच्यामध्ये आता राजकीय वैर सुरू झालेलं आहे। पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। या चिन्हाचा प्रचार केलेला आहे। मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा। मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा। त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही, कारण आरोपच चुकीचा आहे। मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धसांमध्ये आता उघड खटके उडू लागलेत। या वादाला निमित्त ठरलंय बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण। घटनेनंतर पंकजा मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट न घेतल्यामुळे सुरेश धस सातत्यानं त्यांच्यावर निशाणा साधतायत। त्यामुळे या प्रकरणी सुरेश धसांना समज द्यावी अशी विनंती पंकजा मुंडेंनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले। पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही, त्या प्रकरणाबद्दल शब्द बोलल्या नाही। धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते, त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही। ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं। कधी पद गेल्यावर आमदार सुरेश धस एकेकाळी पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते, पण विधानसभा निवडणुकीपासून या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाहीये। पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंनी आपल्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा सुरेश धस यांचा आरोप आहे। पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातला वाद काय? आष्टीतून भाजपच्या तिकिटावर सुरेश धस विधानसभेच्या मैदानात उतरले। भाजप बंडखोर भीमराव धोंडे हे सुद्धा आष्टी मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरले। सुरेश धसांसाठी पंकजा मुंडे यांनी 2 जाहीर सभा घेतल्या। सभांमधून पंकजा मुंडेंनी सुरेश धसांना विजयी करण्याचं आवाहन केलं। विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस 78,000 मतांनी विजयी झाले। विजयानंतरच्या पहिल्या सभेत सुरेश धसांनी पंकजा मुंडेंवर तोफ डागली। पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंसह त्यांच्या स्वीय सहाय्यकानं माझ्या पराभवासाठी प्रयत्न केले असा आरोप सुरेश धस यांनी केला। आष्टीमधल्या सभेमध्ये पंकजा मुंडेंनी भाजपचं उपरणं खाली टाकल्याचा सुरेश धस यांनी दावा केला। पंकजा मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर सुद्धा धसांनी अभिनंदन केलं नाही। मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे। पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात? 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही। त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे। शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे। मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा, असं माझं मत आहे। मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा। आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत। अनेक लोक दुसऱ्या पक्षाचे अपक्ष उभे राहिलेले आहेत। डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे। त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही, कारण आरोपच चुकीचा आहे। त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही, पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही। विधानसभेनंतर सुरेश धस आणि पंकजा मुंडे एकमेकांचं तोंड बघणं सुद्धा टाळतात। पण काही वर्षांपूर्वी याच सुरेश धसांना पंकजा मुंडेंनी भाजपचे दरवाजे उघडे करून दिले होते। आधी समर्थक आता वैरी। 2014 विधानसभेतील पराभवानंतर सुरेश धस राजकारणामध्ये सक्रिय नव्हते। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुरेश धसांची पंकजा मुंडे यांना म्हणजेच भाजपला मदत झाली। पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातनं सुरेश धसांचा भाजपत प्रवेश झाला। बीड, धाराशिव, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुरेश धसांना भाजपची उमेदवारी मिळाली। सुरेश धसांच्या विजयासाठी पंकजा मुंडेंनी मोठे प्रयत्न केले। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुरेश धस विजयी झाले। विधान परिषदेवेळी पंकजा मुंडे यांनी मदत केल्याचं सुरेश धस सातत्यानं सांगतात। 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे आणि धस यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला। बीजेपीचाच एक मोठा नेता
जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे त्यांनीच धसांना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आता बीजेपी मध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल तर वर्षात काय होईल, 2 वर्षानंतर काय होईल आणि 4 वर्षानंतर तर या सरकारमध्ये काय होणार आहे मला माहित नाही. फक्त कृपा करून नाहीतर आपण अशी कुठेतरी अपेक्षा ठेवूया एकामेकाचे कपडे मात्र हे आमदार त्या ठिकाणी फाडणार नाही एवढी आपण अपेक्षा देतो. असं बीडचं राजकारण नासलेलंच आहे. आता तो बीडच्या एकूण राजकीय परिस्थिती बघता मला वाटतं की आता कुरघोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. उद्या फ्रीस्टाईल होईल, परवा तलवारी निघतील, नंतर बंदुका निघतील आणि एकमेकाचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते एकमेकाच्या विरुद्ध उभे टाकतील. वेळीच सावरलं नाही तर यांचाही बळी जाईल आणि निष्पाप लोकांचाही बळी जाईल. कट्टर राजकीय वैरी असलेले भाजपा आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे गेल्या महिन्यात एकाच व्यासपीठावर होते. सत्कारावेळी दोन्ही नेत्यांनी ना स्मित हास्य केलं ना एकमेकांकडे बघितलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण देवेंद्र फडणवीसांचे किती खास आहोत हे सुरेश धसांनी पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न केला. आता पंकजा मुंडेंनी सुरेश धसांची थेट दिल्लीमधील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील दुरावा मिटणार की आणखी वाढणार हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.